कार्यक्रमामध्ये आलेला होता, तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि काय होतं? आपण स्वतः बघताय, प्रचंड गर्दी. इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत, इमारतींचं डेव्हलपमेंट आहे, बिल्डर अर्धवट सोडलंय, कोणी फसवलंय. त्या या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होत आहे आणि त्याच्यामुळे जो स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये सुरू आहे हाऊसिंगचा, तशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास आता वसईमध्ये त्या ठिकाणी गती येईल अशा प्रकारचा मला विश्वास आलाय. सरकार पाठीशी आहे, बँका कर्ज देत आहेत आणि त्याच्यामुळे स्वतःचा विकास त्या हाऊसिंग सोसायट्याचा स्वतः करणार आहेत आणि त्यांना मोठं घर त्या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे. भाऊ, आपण आज या कार्यक्रमानिमित्त आल्याच्या नंतर स्वतः निकृष्ट दर्जाच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. आपण स्वतः लिफ्टमध्ये अडकलेला होता. काय नेमका तुमचा अनुभव होता? नाही, मला वाटतं लिफ्टची नाही, माझी दुश्मनी आहे. कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला. त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्टमध्ये अडकलो होतो. आमच्या मंदाताई होत्या, मी होतो. अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता. आणखी 2-4 मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं. म्हणून मीही घाबरलो होतो, कारण मला सफोकेशन होतं. परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिफ्ट त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयंपुनर्विकास करायला मी उभा राहिलो. तरी 10-15 मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो, कोणाला सफोकेशन असतं, जर अर्धा तास लिफ्टमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे. तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. राज्याचा नेता या ठिकाणी आलेला होता. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं, सुरक्षा करणं महत्वाची होती. लिफ्ट एवढा मोठा कार्यक्रम होता, तर त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. कुठेतरी तुम्हाला वाटतंय आज राज्याचा नेता असताना सुद्धा अशा पद्धतीनं हे होणं? नाही, राज्याचा नेता असो किंवा सर्वसामान्य माणूस, सुरक्षा सगळ्यांची महत्वाची आहे. काय नेता आहे म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता असुरक्षित असं नाही, परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे. आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन. सरकार आणि महापालिका सुद्धा याविषयी सतर्क होतील. दानवे यांनी म्हटलंय की या ठिकाणी शिंदे सोबत आल्यानंतर त्यांना गद्दार म्हणणार का, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना. जरा चांगलं बोलूया, स्वयंपुनर्विकास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.